अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी 1418 कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना 2020 पासून तर 2025 पर्यंतचा सर्व थकीत आणि थांबलेला पीक विमा आता खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपण जर पाहायला गेलो तर 2020 असो, 21, 22, 23 आणि 24 अशा गेल्या 4 ते 5 वर्षापासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ज्या जिल्ह्यांमध्ये 2020 चा पीक विमा मंजूर आहे, काही जिल्ह्यांमध्ये 2022 चा पीक विमा हा मंजूर करण्यात आला, काही जिल्ह्यांमध्ये 2023, 24, 25 अशा प्रकारे 3 वर्षाचा पीक विमा मंजूर झाला। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या वर्षीचा पीक विमा आता वाटप सुरू झालेला आहे। तुम्हाला जर का पीक विमा अजूनपर्यंत पैसे मिळाले नसेल तर त्यासाठी तुम्हाला कुठं अर्ज करावा लागणार आहे, कुठं तुम्हाला इथं मंजुरी मिळणार आणि तुमच्या खात्यामध्ये 2022 चा म्हणजे 5 वर्षाचा पीक विमा हा कसा तुम्हाला क्रेडिट होणार याच्या संदर्भातील संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। कारण की बघा, या सर्व जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर झाला। जसं की आपण जर पाहायला गेलं तर डिजिटकमच्या इथं माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने पेड झालं असं दाखवलं होतं, परंतु शेतकऱ्यांना पीक विमा आता आला नव्हता। अखेर तोच आता सर्व थकीत आणि जे काही थांबलेला पीक विमा आहे 2 ते 4-5 वर्षाचा जो काही तुमचा पीक विमा थांबला होता तो सर्व थांबलेला थकीत पीक विमा तुमच्या खात्यामध्ये वितरणाला सरकारने आता मंजुरी दिली। तुम्ही लाईव्ह प्रत्यक्षात बघू शकता की सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले। आपण जर पाहायला गेलं तर सध्याचा वाटप असणारा जिल्हा म्हणजे बघा, धाराशिव जिल्ह्यातील आता सध्याच्या स्थितीमध्ये पीक विम्याचं वितरण 2022 पासून 23, 24, 25 या 3 ते 4-5 वर्षाचा जो काही पीक विमा त्यांचा थकीत होता, थांबलेला होता, तो पीक विमा धाराशिव जिल्ह्यांमध्ये आता वाटप सुरू आहे। असल्याच प्रकारचं तुम्हाला जर का हर एक जिल्ह्यांची यादी पाहायची असेल की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या वाटप होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला वाटप होणार, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। कारण की बघा, गेल्या 2-3 महिन्यापासून इथं जसं की पीक विम्याची तुम्ही देखील वाट पाहिली की 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे आणि पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचं इथं पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळाला नव्हता। आता त्याच पीक विम्याचं वितरण सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करायला सरकारने सुरुवात केलेली आहे। म्हणजेच बघा, बहुतांश जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याला पैसे क्रेडिट देखील झालेले आहे। तुम्हाला अजूनपर्यंत पैसे क्रेडिट झाले नसतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। कारण की सर्व तुम्हाला जिल्ह्यांची यादी आणि हेक्टरी किती रुपये तुम्हाला मिळणार आहे, कारण की अलग अलग अमाऊंट मध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे क्रेडिट होणार आहे। असंच नाही की तुम्हाला सर्वांना 50,000 तर सर्वांना 60,000 रुपये एकच रकमेमध्ये सर्वांना वितरण होणार असलं सरकारने सांगितलं नाही। कारण की बघा, अलग अलग रकमेमध्ये सर्वांना पैसे जमा होणार। आपण जर पाहायला गेलं तर 10 वर्षांमध्ये किती शेतकऱ्यांना किती लाख कोटीचा वाटप केला, शेतकऱ्यांना कशा प्रकारे इथं कव्हर केलं, परंतु वस्तुस्थिती ज्यावेळेस समोर आली तर त्यामुळे आता पीएम किसान योजनेचे जे काय आता पैसे थांबलेले होते त्याला देखील सरकारने आता वितरणाला सुरुवात दिलेली आहे। म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बघा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॅबिनेट बैठक पार पडली। या बैठकीमध्ये 2022 पासून तर 2020 पासूनचा 22 पर्यंत आणि 20 पासूनचा 25 पर्यंत सर्व पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कारण की बघा, भरपूरशा शेतकऱ्यांनी इथं ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने अशा प्रकारे त्यांनी अर्ज केला होता। तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। आता बघा, आपण जर पाहायला गेलं तर या पीक विम्यांच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने किंवा पेड जसं की आधार लिंक नसल्यामुळे पीक विम्याचं वितरण झालं नाही। कारण सांगितलं होतं की त्यांना आता जसं की आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर या पीक विम्याचं वितरण करायला सुरुवात केलेली आहे। परंतु आपण जर पाहिलं तर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून लाखो करोडो शेतकऱ्यांचं ॲग्रीज टॅगचा डाटा हा व्हेरीफाय केल्याची माहिती इथं दिली होती, परंतु अर्थात ग्रीज टॅगच्या माध्यमातून जसं की आपण पाहायला गेलं तर पीएमएफचं जे काय आता कलेक्शन इथं बाकी होतं किंवा लिंक होतं तर ते कनेक्शन आता त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांचा आधार इथं शेतकऱ्यांचा डाटा पूर्णपणे व्हेरिफिकेशन झालेला आहे। त्यामुळे जे काय आता पेंडिंग प्रकरण असतील तर ते पेंडिंग प्रकरण म्हणजे जे काही पेंडिंग थकीत पीक विमा आहे तो सर्व पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरुवात झाली। आपण जर पाहायला गेलं तर एका क्लिकच्या माध्यमातून हे पैसे आता सर्व शेतकऱ्यांना क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर शेतकरी बांधव बऱ्याच साऱ्या इथं शेतकऱ्यांना क्रेडिट इथं पैसे झाले नव्हते, तर त्या सर्व शेतकऱ्यांना पैसे आता क्रेडिट झालेले आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता सर्वांना पैसे क्रेडिट झाले, सर्व शेतकऱ्यांना 17 फेब्रुवारी 2026 पासून पीक विमा क्रेडिट व्हायला इथं सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये आणखीन जे काही शेतकरी इथं मंजूर होतील त्यांना पुढे पुढे हे पैसे क्रेडिट होणार आहे। कारण की बघा, तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील, काळजी चिंता करू नका,
फार्मर आय डी काढली असेल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण काम हे फार्मर आय डीचंच होतं. बाकी बघा, तुम्ही आधी पीक विमा भरला असेल 2022 असो, 20 असो, 23 असो, 21 असो किंवा 25 असो, 24 असो, कितीही वर्षाचा तुम्ही या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पीक विमा भरला असेल आणि फार्मर आय डी काढून ठेवली असेल, तर जे आता पीक विम्याचे थकीत थांबलेले जे काही रखडलेले दावे धीरे धीरे मंजूर होणं सुरू आहे, तर सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येत आहे. कारण की बघा, सरकारने जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगितली नाही. कोणत्याही जिल्ह्यांमध्ये कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पात्र होत आहे, जे सिलेक्टेड शेतकरी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिकली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पैसे क्रेडिट होत आहे. बाकी शेतकरी बांधवांनो, तुम्ही अजूनपर्यंत फार्मर आय डी काढली नसेल, काढून घ्या. तुमच्या बँकेच्या खात्याला हे आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल, करून ठेवा. कारण की बघा, महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी होती. कारण की 17 फेब्रुवारी 2026 पासून सर्व शेतकऱ्यांना पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे. खरी बातमी आणि आनंदाची आणि महत्त्वाची माहिती होती. हर एक अपडेट जर का सर्वात आधी पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.